नमस्कार, मी प्रियंका. INBCच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूया हिवाळी अधिवेशनासंदर्भातील काही प्रमुख ठळक घडामोडींवर. वैदर्भीय शेतकऱ्यांच्या व्यथेवर आमदार रवी राणा यांचे अभिनव आंदोलन. मात्र विधानसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी राणा यांच्यावर काही काळापुरती निलंबनाची कारवाई. वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर जनमंच तर्फे जनमत चाचणी प्रयोग. मतदान प्रक्रियेतून नागरिकांच्या मताचा कौल घेण्याचा प्रयत्न. आणि आता सविस्तर वृत्त. विदर्भातील शेतकऱ्यांवर होणारा अन्याय शासनाच्या लक्षात यावा यासाठी सोमवारी आमदार रवी राणा यांनी एक अभिनव प्रयोग केला. राणा यांनी यावेळी चक्क संत्री आणि कापसाची माळ गळ्यात घालून विधानभवन परिसरात शासन विरोधी घोषणाबाजी केली. मात्र विधानसभेच्या कार्यकाळात गोंधळ घातल्याने त्यांना चालू हिवाळी अधिवेशनापुरते निलंबित करण्यात आले. संत्री आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथांना वाचा फोडण्यासाठी अमरावती येथील अपक्ष आमदार रवी राणा यांनी सोमवारी आगळ्या वेगळ्या पद्धतीने घोषणाबाजी केली. यावेळी आमदार राणा यांनी कापूस आणि संत्र्याची माळ गळ्यात घालून शासनाविरोधी घोषणाबाजी केली. तसेच विधानसभेत या मुद्द्यांना घेऊन गोंधळ घातल्याने आमदार राणा यांना विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांना चालू विधानसभेच्या संपूर्ण कामकाजातून निलंबित केले आहे. यावेळी आमदार राणा यांनी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा पत्रकारांशी बोलताना निषेध केला. जिस तरह पश्चिम महाराष्ट्र में गन्ने के लिए एक साथ सभी उप मुख्यमंत्री, मुख्यमंत्री, कई नेता जाके प्राइम मिनिस्टर के मीटिंग लेते हैं, वहाँ पे गन्ना किसानों को बड़े संख्या में मुआवजा मिलता है, उनकी भावना वहाँ दिल्ली तक पहुँचाई जाती है। पर आज ये परिस्थिति है विदर्भ के किसानों की, विदर्भ के किसान आत्महत्या कर रहे हैं। पर आज विदर्भ में संतरा, सोयाबीन, कपास ये सबसे महत्वपूर्ण पीक है, उसी तरह धान भी है। पर आज जिस तरीके से उनको बेदखल किया जा रहा है, किसानों पे अन्याय किया जा रहा है, इस उद्देश्य से मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष इनके गले में हार डाल के उनका यहाँ पे स्वागत किया जाएगा कि इस पीक के बारे में विधानसभा के अंदर किसानों को न्याय दो, किसानों के हित की बात करो और विदर्भ के इस अधिवेशन के अंदर किसानों को न्याय दे के जाना चाहिए। इस उद्देश्य से अगर किसानों को न्याय नहीं दिया तो तीव्र आंदोलन किया जाएगा। टाइम आया तो उसके तीव्र प्रसाद पूरे विदर्भ में उमटेंगे, उसको पूरी जवाबदारी सरकार की रहेगी। उस उद्देश्य से आज सरकार का लक्ष्य वेधने के लिए सरकार को थोड़ा तो भी किसानों पे एक न्याय देने की भूमिका से आज ये हार उनके गले में. आमदार रवी राणा यांनी वेगळ्या विदर्भाच्या मागणीला घेऊन यापूर्वी इमारतीवर चढून अभिनव आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर सोमवारी त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथेकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी चक्क संत्री आणि कापसाची माळ यांचा सहारा घेतला. मात्र विधानसभेत कार्यकाळादरम्यान गोंधळ घातल्याने सध्याच्या विधानसभा कामकाजातून त्यांना निलंबित करण्यात आले. पुढे ते कुठल्या मुद्द्यावर शासनाला टीकेचे लक्ष करणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. कॅमेरामॅन नितीन तिळगुळेसह अमोल ठाकरे, NBC न्यूज, नागपूर. भ्रष्टाचारासह अन्य गंभीर आरोप असलेल्या मंत्र्यांचे मंत्रीपद त्वरित रद्द करा अशी मागणी सोमवारी अधिवेशनादरम्यान विरोधकांनी केली. या प्रकारचे 14 मंत्री भ्रष्ट असून त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी ही बाब विरोधकांनी यावेळी लावून धरली. राज्य मंत्रालयात कार्यरत असलेल्या अनेक मंत्र्यांवर सध्या भ्रष्टाचारासह अन्य गंभीर आरोप आहेत. मात्र असे असतानाही हे मंत्री केवळ सक्रिय राजकारणच खेळत नाहीत, तर उथळ माथ्याने समाजातही वावरतात. यामधून तसं तर कुठल्याही पक्षनेता सुटला नाही. असे गंभीर आरोप असलेल्या मंत्र्यांचे मंत्रीपद संपुष्टात आणावे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी विरोधकांनी केली. सोमवारी या मागण्यांना घेऊन विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घातला. त्यामुळे काही काळापुरते विधानसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले होते. याविषयक पत्रकारांशी बोलताना विपक्ष नेते एकनाथ खडसे यांनी राज्य शासनाच्या भ्रष्ट मंत्र्यांचा आकडा सांगून शासनाला धारेवर धरले. आज महाराष्ट्र के विधानसभा में हमने ये मुद्दा उठाया कि महाराष्ट्र मंत्रिमंडल के आजी और माजी 15 सदस्यों के ऊपर पुलिस स्टेशन में FIR दर्ज किया है मंत्री पर। और ये मंत्री जो है उन पर कई भ्रष्टाचार के आरोप है, कई बेहिसाबी मालमत्ता जमा करने के आरोप है, कोई इसमें 302 का खटला चलाने के और मर्डर करने का आरोप है, किसी के ऊपर 420 का गुना दाखिल है। ऐसे एक सीरियस ऑफेंस इनके ऊपर दाखिल पुलिस ने ही की है। और इसलिए हमारी ये मांग रही कि जो 15 दागी मंत्री है, ये 15 दागी मंत्रियों को पहले राजीनामा देना चाहिए। जो मंत्री पद पे है, जो नहीं है उनकी इंक्वायरी तो होना ही चाहिए। जो मंत्री पद पे है उन्होंने राजीनामा देना चाहिए। ये मंत्री पद पे रहते हुए
ये सारे आरोपी की जांच ठीक ढंग से नहीं हो सकती। और इसलिए अगर आरोपी के ये जांच करना है, ठीक ढंग से करना है, तो पहले इन्होंने राजीनामा देना चाहिए, फिर इसकी जांच होना चाहिए। ये मंत्री जब मंत्री पद पे रहते हैं तो यही संरक्षण देंगे। महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी के पास ये दागी मंत्रियों के ऊपर खटला चलाने की फाइल प्रलंबित है और महाराष्ट्र के मुख्यमंत्री ये दागी मंत्रियों को खटला चलाना, सरकार ने न्यायालय में खटला चलाने के लिए परवानगी अभी तक एक समय तय नहीं दी है। इसका मतलब यह है कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चौहान ये भ्रष्टाचार को ही दबाने की और भ्रष्टाचारी लोग हैं उनको संरक्षण देने का काम कर रहे हैं। और इस माध्यम से मेरी विनती है मुख्यमंत्री जी से, अगर आप ट्रांसपेरेंट हैं, आप पारदर्शी है, तो जो फाइल आपके पास आई है इनके ऊपर खटला चलाने की, वो फाइल खटला चलाने के लिए परमिशन दो, कोर्ट में जाने दो। अगर सही होगा तो दोषी पाएंगे, नहीं होगा तो निर्दोष छूटेंगे। पर जब तक मंत्री पद पर है ये इंक्वायरी ठीक ढंग से नहीं होगी, ऐसा हमारा विश्वास है। इसलिए पहले इनके राजीनामा सरकार ने लेना चाहिए। देखो, ये सरकारी भ्रष्ट है और महाराष्ट्र के इतने भ्रष्ट मंत्रियों की संख्या इतनी है कि मंत्रिमंडल में भ्रष्ट मंत्रियों का बहुमत हो गया है और इसलिए मुख्यमंत्री भी हतबल है। हाँ, वो माइनॉरिटी में आ गए। कैबिनेट में हमारे मुख्यमंत्री अभी माइनॉरिटी में, मतलब जिनके ऊपर आरोप नहीं ऐसे मंत्री कम है और जिनके ऊपर आरोप ज्यादा है ऐसे मंत्री ज्यादा होने के कारण मुख्यमंत्री भी डरते हैं कि क्या करना चाहिए। चलो, अपने गद्दी संभालने की कसरत कर रहे हैं। ये स्थगन भी है और यहाँ कोई 35 का मुद्दा आता नहीं है, क्योंकि ये मैंने जो है वो पुलिस रिकॉर्ड के अनुसार नाम लिए, मैंने खुद आरोप किए नहीं। ये तो पुलिस के रिकॉर्ड में है कि ये भ्रष्ट है, इनके ऊपर 420 के गुने हैं। मंत्रियों के नाम भी मैंने बताए और ये 15 मंत्री है और 3 मंत्रियों के प्रकरण मैंने बताया कि आज निकालने वाला हो, उन्होंने बंद कर दिया, पर कल निकालूंगा। और 3 मंत्री नए भी है इसमें, जिन्हों के वीडियो सीडी भी मेरे पास है और ये कल आ जाएंगे। पर ये मैं बोलता हूँ कि ये तो हमें भी लगता है, आपको भी लगता है। याबाबत पुढे बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार देवेंद्र फडणवीस यांनी सरळ मुख्यमंत्र्यांवरच टीकास्त्र सोडले। मुख्यमंत्र्यांचे मंत्रिमंडळच भ्रष्ट असल्याचा सनसनीखेज आरोप यावेळी फडणवीस यांनी केला। एक और कांग्रेस की सरकार कहती है दिल्ली में जन लोकपाल लाएंगे देश में, और वही महाराष्ट्र में उनके 15 दागी मंत्रियों के नाम हमने यहाँ पर दिए हैं। पूर्व के और अभी के दागी मंत्री है जिनके ऊपर एफआईआर दाखिल हुआ है, भ्रष्टाचार के आरोप है, उनको संरक्षण देने का काम मुख्यमंत्री करते हैं। अगर मंत्रियों के ऊपर एफआईआर होता है और मंत्री इस्तीफा नहीं देता तो उसकी इंक्वायरी नहीं हो सकती, और इसलिए इन दागी मंत्रियों ने तुरंत इस्तीफा देना चाहिए, ऐसी हमारी मांग है। उसी के लिए सारा आंदोलन चल रहा है। कौन से मंत्री हैं जिस पे मुख्यमंत्री पे दबाव है? मूल रूप से अगर आप देखें तो एक बहुत बड़ी फेरिस्त है, लेकिन कल जिनके ऊपर वहां पर एफआईआर दाखिल हुआ उसमें केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे जी से लेकर नारायण राव राणे जी होंगे, या उसके बाद नितिन राउत होंगे, आनंद राव देवकाते होंगे, या पूर्व मंत्री 2-3 पूर्व मंत्री है, ऐसे कई, राधाकृष्ण विखे पाटिल है, ऐसे कई मंत्रियों के खिलाफ एफआईआर दाखिल करो, ऐसा कोर्ट ने आदेश दिया है। और इसलिए इतने जिन मंत्रियों की यहाँ मंत्रिमंडल में साख है, ऐसे मंत्री अगर मंत्री पद पर रहेंगे तो उनके खिलाफ इंक्वायरी होंगी कैसे, ये हमारा सवाल है। विरोधकांच्या या आरोपांचे मात्र सत्तापक्ष नेते नवाब मलिक यांनी सपशेल खंडन केले आहे। तर बघूया त्यांची रोकटोक प्रतिक्रिया। विधानसभा में विदर्भ को चर्चा को लेकर आज प्रस्ताव था कि विदर्भ का विकास, विदर्भ के सिंचन, पिछले 2 हफ्ते से ये प्रस्ताव आ रहा है और भारतीय जनता पार्टी उस पर चर्चा ना हो इसलिए अलग अलग मुद्दों को सामने लाती है। आज कहीं ना कहीं 156(3) के तहत जलगांव कोर्ट ने मुकदमा दर्ज करके इंक्वायरी करो इस तरह का आदेश दिया है। 156(3) में कभी भी कोई भी व्यक्ति किसी पुलिस स्टेशन में एक अर्जी लगा सकता है और जाके एक्स पार्टी ऑर्डर लेके 156(3) में मुकदमा दर्ज करके इंक्वायरी की जाए, इस तरह का आदेश जुडिशियल मजिस्ट्रेट देते हैं। इस राज्य में पॉलिटिकली मोटिवेट करके इस तरह के 156(3) में बहुत सारे आदेश लिए जाते हैं। हजारों की तादाद में आदेश इस तरह से लिए गए, बाद में इंक्वायरी होके उन तमाम आरोपों में किसी प्रकार का तथ्य नहीं, इस तरह के बाद में निष्पन्न होता है। आज जो जिस विषय को लेके भारतीय जनता पार्टी ने बदनामी के लिए विषय सामने लाया है, कहीं ना कहीं पॉलिटिकली मोटिवेट करके 156 में आदेश दिए गए
उसमें सुशील कुमार शिंदे जी से लेकर राज्य के कई मंत्रियों के खिलाफ वो आदेश दिया गया है। हमें लगता है ये पूरा मामला पॉलिटिकल मोटिवेशन। भ्रष्टाचारासह अन्य गंभीर आरोप असलेल्या सत्तापक्ष मंत्र्यांचे मंत्रिपद रद्द करावे अशी मागणी विरोधकांनी केली खरी, पण ज्या मनपात भाजपाची सत्ता आहे तिथेही भ्रष्टाचाराचे आरोप भाजपवर लागले आहे। अशा वेळी आपल्याच घरातील भ्रष्टाचारावर भाजप कुठली कारवाई करणार असा प्रश्न या अनुषंगाने उपस्थित होतो आहे। कॅमेरामॅन नितीन तेळगुळेचा अमोल ठाकरे, NBC न्यूज, नागपूर। वेगळ्या विदर्भाचा पाठपुरावा करणारी विदर्भवादी संघटना जनमंच हिने जनमताचा कॉल घेण्यासाठी सोमवारी मतदान प्रक्रिया राबविली। यावेळी वेगळे विदर्भ राज्य हवे किंवा नाही याबाबत संघटनेने मतदान प्रक्रियेतून जनमत मागविले। या अभिनव मतदान प्रयोगाला शहरवासियांनी भरभरून प्रतिसाद दिला। वेगळ्या विदर्भाच्या मागणीचा निर्धार करत विदर्भवादी संघटना वेगवेगळे प्रयोग करत आहेत। याच प्रयोगाचा एक भाग म्हणून जनमंच या संघटनेने सोमवारी एक अभिनव प्रयोग राबविला। या संघटनेने वेगळा विदर्भ हवा की नाही याबाबत चक्क मतदान प्रक्रिया राबविली। शहरातील विविध मुख्य चौकात संघटनेच्या प्रतिनिधींनी नागरिकांना विदर्भ प्रश्नावर मतदान करण्याचे आवाहन केले। जनमताचा कौल घेणाऱ्या या मतदान प्रक्रियेला शहरवासियांनी भरभरून प्रतिसाद दिला। अनेकांनी वेगळ्या विदर्भाविषयीचे मत मतपत्रिकेवर हो अथवा नाही या स्वरूपात लिहून मतपेटीत टाकले। या प्रसंगी युवा वर्ग विशेषरित्या वेगळ्या विदर्भाच्या बाजूने असल्याचं आढळून आलं। इलेक्शन कमिशनर म्हणून आलेलो आहे आणि मी पाहतोय की कोणालाही त्रास पण झाला नाही पाहिजे मतदान केंद्रात आणि कोणी जबरदस्ती तर करत नाही आहे हे पण पाहत आहे आणि मतदान जे आहे ते सुरळीत आणि निर्भीडरित्या त्याला ज्याचं जसं वाटतंय तसं ते टाकत आहे की नाही या दृष्टीने मी पाहत आहे। प्रत्येक ठिकाणी जाऊन इन्स्पेक्शन करत आहे। धन्यवाद सर, आपलं नाव सांगू? डॉक्टर विकास मान, मी इथे इलेक्शन कमिशनर त्या प्रोसेस। या मतदान प्रक्रियेवर देखरेख ठेवणारे अधिकारी महात्मे यांनी यावेळी मतदान प्रक्रियेच्या पारदर्शी धोरणाविषयी माहिती दिली। तुम्हाला का बरं वाटते असं की वेगळा विदर्भ झाला पाहिजे की नको? सगळ्या विषयामध्ये ना पश्चिम महाराष्ट्राचे लीडर जे आहे ते आपले विदर्भातल्या लोकांवर अन्याय करत आहे। सगळ्या जर प्रगती होत असेल तर पश्चिम महाराष्ट्र होतात, कारण त्यांचे मंत्री आहे, जास्त त्यांचं पावर आहे आणि आपल्या विदर्भातल्या लोकांचा पावर नाही। मग विदर्भ जर वेगळा झाला तर आपल्या लोकांचा पावर विदर्भ विकसित होण्यासाठी वाढेल, म्हणून आपला विदर्भ वेगळाच पाहिजे ना। धन्यवाद, आपलं नाव सांगू? वासुदेव। महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा झालेला नाही, मात्र जनमताचा कौल घेऊन त्यातून आलेला निष्कर्ष केंद्र शासनापर्यंत पोहोचविण्याचा हेतू जनमंच या संघटनेचा असल्याचे स्पष्ट होते आहे। लागलीच विदर्भवाद्यांनी प्रतिविधानसभा घेऊन विदर्भद्वेष्ट्यांना विचार करण्यास भाग पाडले होते, तेव्हा आता विदर्भासाठी घेण्यात आलेली प्रतिमतदान प्रक्रिया विदर्भ लढ्यासाठी सहाय्यभूत ठरणार का हे जाणून घेण्याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे। वेगळ्या विदर्भाची खरी गरज ही जनतेला आहे, नेत्यांना मात्र नाही। हे भासवून देण्यासाठी विदर्भवादी नेते वेगवेगळ्या पद्धतीने आपली वेगळ्या विदर्भाची मागणी करत आहेत। याच अनुषंगाने आज इथे जनमंचतर्फे कौल जनमताच्या या अंतर्गत एक मतदान प्रक्रिया जे आयोजित करण्यात आलेली आहे। येथे आपण बघतो आहे की जे नागरिक आहेत ते विदर्भाच्या वेगळ्या विदर्भाच्या मागणीला घेऊन मतदान करताना दिसून येत आहे। एकंदरीत जर आपण असं बघितलं की लागलीच नागपुरात प्रतिविधानसभा स्वतंत्र विदर्भाची प्रतिविधानसभा आयोजित करण्यात आली होती। त्यानंतर एक इथे मतदान प्रक्रिया इथे दिसून पडत आहे वेगळ्या विदर्भाच्या मागणीला धरून। मात्र वेगळ्या विदर्भाच्या मागणीला धरून जे नवीन प्रयोग होत आहे यामुळे जे विदर्भ विरोधक आहेत त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल का? वेगळ्या विदर्भाच्या मागणीला घेऊन केंद्र सरकार शासन जागो होणार का हे बघण्यासारखं ठरेल। कॅमेरामॅन जितेंद्र खापरेसह अमोल ठाकरे, NBC न्यूज, नागपूर। वैद्यकीय आणि विक्री प्रतिनिधींच्या प्रलंबित मागण्यांना घेऊन महाराष्ट्र सेल्स आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन मार्फत विधान भवनावर मोर्चा काढण्यात आला होता। सोमवारी निघालेल्या या मोर्चात कायद्यानुसार सर्व MR यांना नियुक्तीपत्र द्यावे यासह अन्य मागण्या करण्यात आल्या। वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वपूर्ण भाग असलेला वैद्यकीय प्रतिनिधी सध्या राज्यात अनेक राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे मार्केटिंग करत आहेत, मात्र या प्रतिनिधींच्या हिताकरिता कुठलेही प्रभावी धोरण राबविले जात नाही असा खुलासा महाराष्ट्र सेल्स आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनने केला आहे। या संदर्भात या वैद्यकीय प्रतिनिधींचे नेतृत्व करत असोसिएशनने विधान भवनावर भव्य मोर्चा काढला होता। यावेळी असोसिएशन प्रतिनिधींनी शासनाच्या आणि कंपन्यांच्या अन्यायकारी धोरणावर टीका केली। 10,000 वैद्यकीय आणि विक्री प्रतिनिधी महाराष्ट्र सेल्स आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह संघटनेच्या राज्य संघटनेच्या आदेशानुसार आज मागणी दिवस पाळत आहे। नागपूर आणि अन्य विदर्भातील 500हून जास्त वैद्यकीय प्रतिनिधींनी आज या ठिकाणी विधान भवनावर मोर्चा काढून प्रामुख्याने 3 मागण्या आपण राज्य सरकारकडे करतोय।
सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज ॲक्ट नावाचा एक विशेष कायदा वैद्यकीय प्रतिनिधींसाठी लागू आहे, परंतु महाराष्ट्रातील 70हून जास्त औषध कंपन्यांचे जे मुख्यालय मुंबईमध्ये आहे त्या मुख्यालयांमधून जे कामगार कायद्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे ती होत नाही। कामगार खात्याकडून त्या मुख्यालयामध्ये जाऊन तपासणी करणं, वैद्यकीय प्रतिनिधींचा नियुक्तीपत्राचा रेकॉर्डची तपासणी करणं आणि कायदा भंग करणाऱ्या मालकांविरुद्ध कारवाई करणं हे होत नाही आहे। आणि म्हणून कामगार खात्याचं लक्ष वेधण्यासाठी आणि माननीय मुख्यमंत्री, माननीय कामगार मंत्री यांना राज्य सरकारला आपण निवेदन देऊन आवर्जून कामगार खात्याकडून आपल्या मागण्यांविषयी बोलताना त्यांनी कामगार कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी असे स्पष्ट केले। तसेच सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज कायद्याअंतर्गत फॉर्म ए मध्ये नियुक्तीपत्र देण्याकरिता आस्थापनांना सक्ती करावी यासह अन्य मागण्या केल्या आहेत। या कायद्यानुसार नियुक्तीपत्र दिलं पाहिजे आणि 6 अन्य कामगार कायदे अंमलबजावणी झाली पाहिजे आणि अंमल न करणाऱ्या मालकांविरुद्ध कारवाई झाली पाहिजे। मी मुकुंद रानडे, राज्य सचिव। कामगारांच्या हितासाठी असलेले कायदे सध्या कायदे मंत्रालयात बंदिस्त झाले आहेत। अनेक मोठ्या कंपन्यात याची अंमलबजावणी शून्य आहे। यातून वैद्यकीय प्रतिनिधी क्षेत्रही सुटले नाही। त्यामुळे आपल्या वैध मागण्यांसह संबंधित असोसिएशनने सोमवारी मोर्चा काढला होता, पण मोर्चेकरांच्या किती मागण्यांना न्याय मिळणार याबाबतची प्रतीक्षा अद्यापही कायम आहे। कॅमेरामॅन जितेंद्र खापरेसह अमोल ठाकरे, NBC न्यूज, नागपूर। विदर्भ डाटा एंट्री ऑपरेटर संघटनेच्या वतीने सोमवारी विधान भवनावर मोर्चा काढण्यात आला होता। महाराष्ट्रातील संगणक परिचालकांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला। प्रशासनाकडून आम्हाला सुरक्षितता देण्यात यावी, नियमित वेतन देण्यात यावे अशा प्रकारच्या मागण्या डाटा एंट्री संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केल्या। सोमवारी महाराष्ट्रातील विदर्भ डाटा एंट्री ऑपरेटर संघटनेच्या वतीने विधान भवनासमोर मोर्चा काढण्यात आला होता। महाराष्ट्रातील संगणक परिचालकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात यावा अशा प्रकारची मागणी यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांतर्फे करण्यात आली। महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये सुव्यवस्था स्थापन करण्यात यावी, प्रशासनाच्या कारभारात पारदर्शकता आणण्याकरता जे प्रकल्प राबविण्यात येत आहेत त्यानुसार संगणक चालविण्याचा अनुभव असलेल्या संगणक परिचालकांची नियुक्ती करण्यात आली होती। मात्र प्रशासनाकडून नियुक्तीबाबत कुठलीही सुरक्षा प्रदान न करण्यात आल्याचा आरोप यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांद्वारे करण्यात आला। डाटा एंट्री ऑपरेटर संघटना भंडारा जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील यांच्या अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत। गेल्या 30 एप्रिल 2011 पासून शासनाचं काम सुकर व्हावं, तीव्र गतीने व्हावं, शासनाचा डायरेक्ट संबंध ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेशी व्हावं, सहज गतीने सुलभ गतीने व्हावी या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने एका महाऑनलाईन कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देऊन डाटा एंट्री ऑपरेटर्सची निवड केली आणि त्यांना 8,000 रुपये महिना मानधन देण्याचं कबूल केला। परंतु जेव्हापासून डाटा एंट्री ऑपरेटर्सची निवड झाली तेव्हापासून त्यांना फक्त 4,500 आणि प्रशासनातर्फे व्यवस्थित नियुक्तीपत्र देण्यात यावे तसेच नियमित भत्ता देण्यात यावा अशी मागणी डाटा एंट्री मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। आता या मागण्यांकडे शासन कधी लक्ष घालणार हे लवकरच कळेल। कॅमेरामॅन जितेंद्र खापरेसह देवयानी मोहगावकर, NBC न्यूज, नागपूर। सोमवारी महाराष्ट्र राज्य वजनमापे परवानाधारक संघटनेतर्फे विधान भवनावर मोर्चा काढण्यात आला होता। परवानाधारकांची बदली करून नवीन यंत्रणा उभी करण्यात येऊ नये तसेच GATCचा कायदा रद्द करण्याची मागणी परवानाधारक संघटनेतर्फे यावेळी करण्यात आली। केंद्र शासनाच्या उपभोक्ता व खाद्य मंत्रालयाच्या संमतीने संपूर्ण देशातील वजनमाप विभागातर्फे वजनमाप काटे यांच्या तपासाकरता खासगी कंपन्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे। परंतु या आदेशामुळे लागू करण्यात आलेला हा GATC कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य वजनमापे परवानाधारक संघटनेच्या वतीने करण्यात आली। याच अनुषंगाने सोमवारी वजनमापे संघटनेतर्फे विधान भवनासमोर मोर्चा काढण्यात आला होता। दरवर्षी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या परवानाधारकांना बदली करून नवीन यंत्रणा का उभारण्यात आली असा प्रश्न संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे। हा आमच्या वजनमाप परवानाधारक संघटनेचा
मोर्चा आम्ही या विधानसभेवरती आणलेला आहे। आमचा जो विषय आहे तो खूप महत्त्वाचा आहे। गेल्या 50-60 वर्षापासून वजनमाप विभाग आणि राज्यातील परवानाधारक जे काम नीट आणि चांगल्या प्रकारे करत होते ते सर्व कामाचा खाजगीकरण केंद्र सरकारने करून टाकलेलं आहे। 5 सितंबर 2013 रोजी केंद्र सरकारने नियम काढून म्हणजे गजेट काढून हा जो वजनमाप विभाग आहे त्याचा खाजगीकरण केलेला आहे। मित्रो, या खाजगीकरणामुळे राज्यातील 5000 परवानाधारक हे देशोधडीला लागतील आणि यांचा व्यवसाय उद्ध्वस्त होऊन एक खाजगी संस्था हे सर्व काम करणार आहे। माझं म्हणणं असं आहे की केंद्र सरकारने हा कायदा करताना या जुन्या परवानाधारकांच्या कुटुंबांवर देशातील शेतकऱ्यांप्रमाणेच आत्महत्येची वेळ येणार की आता तरी केंद्र शासन या परवानाधारकांच्या मागण्या पूर्ण करणार हे तर येणारा काळच ठरवेल। कॅमेरामॅन जितेंद्र खापरेसह देवयानी मोहगावकर, BCN न्यूज, नागपूर। राज्यात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत आहे, मात्र शासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे। या विरोधात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार संस्था यांच्या वतीने सोमवारी मोर्चा काढण्यात आला होता। या शासनाच्या बेरोजगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ हा मोर्चा काढलेला आहे। गेल्या 14 वर्षापासून आमच्या मागण्या प्रलंबित असल्यामुळे आम्ही आज या मागण्या आरक्षण कामांमध्ये मिळालं पाहिजे, झालं पाहिजे आणि जे खाजगी कंपनी निराधारांसाठी साकारण्यात आलेली संजय गांधी निराधार योजना सध्या पांढरा हत्ती ठरतो आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान न मिळाल्याने संतप्त होऊन राष्ट्रीय मानवाधिकार रक्षा समितीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव केला। निराधारांना मदत म्हणून शासनाने संजय गांधी निराधार योजना अस्तित्वात आणली, पण गेल्या काही महिन्यांपासून योजनेचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना मिळालाच नाही। माहितीप्रमाणे या योजनेची रक्कम सुरुवातीला पोस्ट खात्यात जमा व्हायची, पण प्रशासनाच्या नवीन आदेशानुसार ही रक्कम मिळवण्यासाठी एका खासगी राष्ट्रीयकृत बँकेचे खाते आणि एटीएम काढणे सक्तीचे केले आहे। मुख्य म्हणजे एटीएमचा वापर करणे या अल्पशिक्षित निराधार व्यक्तींना कळतच नाही। त्याहीपेक्षा संतापजनक बाब अशी की या योजनेची रक्कम प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गोठवून ठेवली आहे। या विरोधात संतप्त निराधार स्त्री पुरुषांनी राष्ट्रीय मानवाधिकार रक्षा समितीच्या नेतृत्वात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव केला, तसेच घोषणाबाजीही केली। इनका पेट भरने का जरिया संजय गांधी निराधार योजना। आज 35,000 नागपुर शहर में लाभार्थी है। पूरे विभागों में बहुत भ्रष्टाचारी चालू है। इनके पोस्ट के खाते मध्य नागपुर में बंद किए गए और ICICI बैंक के खाते इन्होंने लागू किए। जो प्राइवेट बैंक है कभी भी डूब सकती है। ये जो अनपढ़ लाभार्थी है, अपंग लाभार्थी है, निराधार लाभार्थी है, बूढ़े इंसान है, इनको ये क्या समझेंगे कि एटीएम कार्ड क्या है। इन्होंने उल्लू बनाने का जरिया तहसीलदार रोहिणी पाठराबे ने किया है। इनके कार्ड निकालने के बाद मार्च 2013 से अभी तक इनको एक ही अनुदान गया नहीं है। यावेळी घेरावकर्ती महिला हिने एका महिला अधिकाऱ्यावर दिरंगाई करण्याचा आरोप केला, तसेच या निराधारांना त्वरित रक्कम द्यावी अशी मागणी केली। क्या है यही इनके लाभार्थियों को जो है पोस्ट में पैसा मिलना चाहिए, बाकी अभी कुछ नहीं। जिन्होंने बैंक के खाते दिए बैंक में मिलना चाहिए, और जो प्रलंबित प्रकरण है अपने 2007 से लेके 4-5 साल वो अभी तक प्रकरण निकाले नहीं गए हैं। कितने साल से इनको पैसे नहीं मिले? इनको नहीं, 1 साल भर से नहीं निकले हैं। 1 साल से पैसे नहीं निकले। और जो मंजूर हो चुकी है पेंडिंग केसेस जो मंजूर हो चुकी है उसमें भी 2 साल से बैंक के खाते जमा करने के बाद भी उनके अनुदान नहीं मिला है। रोहिणी पाठरा भी ये बोलती है कि भाई बैंक के खाते जिस तारीख को दिए है उसी तारीख को पैसे भेजो, लेकिन शासन निर्णय ये कहता है कि भाई मीटिंग 3 महीने के बाद तुरंत उसकी प्रोसीडिंग बनाने के बाद मंजूरी से उनको अनुदान दिया जाए, ये शासन बोलता है। और ये लोग शासन का आदेश का उल्लंघन कर रहे हैं, उनका नियमों का पालन नहीं कर रहे। वैसे दक्षिण में मधुकर साखरे जो है उसने तो सबसे ज्यादा हरासमेंट किया, चपरासी से वो बाबू बना, लाभार्थियों को ऐसी तैसी करके उसको भी धक्के मार के देता था और गाली गलौज करता है। उत्तर विभाग में देखो जो लिपिक है अभिनव अपना सेन, वो तो कॉलेज लाइफ का पोट्टा है, वो बाबू लाइफ का पोट्टा नहीं है। इसके लिए वो दिन भर घूमता है, कभी भी वो खुर्ची पर हाजिर नहीं रहता है। साल वो भी अनुदान नहीं भेजता है। बाकी विभागों में ठीक है,
इसके पहले जो मुड़े था उसने तो काला धन करके रख दिया, तो उसको वहाँ से भगा जाने के बाद दूसरी नई मैडम आ गए। उसने माहितीप्रमाणे मध्य नागपूरसह अन्य विभागात या योजनेचा बट्ट्याबोळा झाला आहे। तसेच याकरिता घेरावकर्त्या समितीने संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे। आता जिल्हाधिकारी महोदय यांच्या समस्या मार्गी लावणार का, असा प्रश्न या वृद्धांना पडला आहे। कॅमेरामॅन जितेंद्र खापरेसह अमोल ठाकरे, NBC न्यूज, नागपूर। राज्य शासनाच्या महिलांशी संबंधित योजना यशस्वी करण्यासाठी आशा कर्मचारी आणि गटप्रवर्तक महिला विशेष परिश्रम घेतात, पण त्या तुलनेत या श्रमकर्त्या महिलांना मिळणारे मानधन अत्यल्प आहे। या अन्यायाविरोधात आयटक संघटनेच्या आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी सोमवारी विधान भवनावर भव्य मोर्चा काढला होता। सोमवारी आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते, आशा व गटप्रवर्तक संघटनेमार्फत विधान भवनावर मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी आपल्या विविध मागण्यांना संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शासनापुढे मांडले। केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील सूचनांची अंमलबजावणी केल्या जावी, ग्राम योजनेतील आरोग्य पोषण, पाणी पुरवठा व स्वच्छता समितीला योग्य निधी दिला जावा, गटप्रवर्तक महिलांना मानधन देण्यात यावे, अशा प्रकारच्या मागण्या येथे केल्या गेल्या। त्याचप्रमाणे जननी सुरक्षा योजनेत कुठलाही भेदभाव करण्यात येऊ नये, आशांच्या कामाकरिता शासनाकडून आर्थिक तरतूद करण्यात यावी, अशा अनेक मागण्या आशा व गटप्रवर्तक संघटनेतर्फे करण्यात आल्या। विधानसभेवर भडकलेला आहे, नेमकी काय मागणी आहे? आमची मागणी आमच्या महिलांना वेतन मिळायला पाहिजे। त्यांचा जो कामाचा मोबदला मिळतो, मला कामाचा मोबदल्याच्या ऐवजी त्यांना वेतन मिळायला पाहिजे। आमच्या अंशकालीन स्त्रीपरांना पेन्शन लागू व्हायला पाहिजे, त्यांना 10,000 रुपये वेतन मिळायला पाहिजे परिचारांना, कारण इतक्या दिवसापासून ते 1200 रुपयावर काम करत आहेत। तेव्हा त्यांच्या मागण्या म्हणजे अशा आहेत की आज त्या रिटायर होऊन राहिलेल्या आहेत, घरी बसून राहिलेल्या आहेत, पण त्यांना काहीच मिळत नाही आहे। आणि तो न मिळत असल्यामुळे त्यांना कमीत कमी आता त्या घरी बसण्याच्या वेळेस आले तर त्यांना पेन्शन लागू व्हायला पाहिजे। 3,000 रुपये तरी त्यांना पेन्शन मिळायला पाहिजे आणि 10,000 रुपये त्यांना वेतन मिळायला पाहिजे। आणि आमच्या ज्या आशा आहेत त्या नक्षलग्रस्त भागामध्ये काम करतो, त्यांना त्या कर्मचाऱ्यांना नक्षली भत्ता मिळतो आणि आमच्या आशांना त्या नक्षली भत्ता का मिळत नाही, तो शासनाने विचार करायला पाहिजे आणि विचार करून त्यांच्या मागण्यांवर भर द्यायला पाहिजे। आणि आज ज्या मागण्या घेऊन आम्ही इथं आलेलो आहोत की त्यांना कामाच्या मोबदल्याऐवजी वेतन तर पाहिजेच, पण जो APL BPLचा जो आहे, ज्यांना BPLच्या केसेस 9 महिने सेवा करून काही मिळतो आणि APLचा काही मिळत नाही, तर BPLचा जसं 600 रुपये। शासनाने केलेल्या ग्राम योजनेप्रमाणे आपणास सोयी व सुविधांची उपलब्धता करून देण्यात यावी, अशी मागणी गटप्रवर्तक संघटनेमार्फत करण्यात आली आहे। परंतु यावर शासनाचे काय उत्तर असणार आहे हे बघण्यासारखं ठरेल। कॅमेरामॅन जितेंद्र खापरेसह देवयानी मोहगावकर, NBC न्यूज, नागपूर। कामठी रोडवरील वांजरा बिलगाव परिसरात बाबा सैलानी मायक्रोमॅक्स टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। रविवारी आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन प्रदेश काँग्रेसचे महासचिव कुणाल राऊत यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी संतोष लोणारे, बंडू तलवेकर, भारत केबल नेटवर्कचे अतुल, मोहम्मद अजहर, किरोज भाई, राजू खडसे, अनिल भाई, साजन समुद्रे प्रामुख्याने उपस्थित होते। आता आढावा घेऊया आजच्या सोन्या चांदीच्या दरांचा। वैदर्भीय शेतकऱ्यांच्या व्यथेवर आमदार रवी राणा यांचे अभिनव आंदोलन। मात्र विधानसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी राणा यांच्यावर काही काळापुरती निलंबनाची कारवाई। वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर जनमंच तर्फे जनमत चाचणी प्रयोग। मतदान प्रक्रियेतून नागरिकांच्या मताचा कौल घेण्याचा प्रयत्न। चालू घडामोडींसाठी लॉग इन करा आमच्या वेबसाईटवर www.inbcn.in वर। INBCN मराठी बातमीपत्रात आज इतकंच। बातम्यांचा प्रवाह असा सुरू राहील। आपण बघत राहा INBCN न्यूज। नमस्कार।